मला एक मदत करायची. बोल बोल, काय करू मदत? दारू प्यायची. काय? अरे हो रेणुका, तुझा मुंबईचा एक मित्र येऊन गेला घरी. माझा मित्र कोण? तुझा आणि पुन्हा रोहितचा कॉमन फ्रेंड आहे असं म्हणाला तो. कुठेतरी कन्स्ट्रक्शन साईट वरती तुमची भेट झाली असं म्हणत होता. काय? तू मला सांग, तू जॉब का सोडलास? मग काय करू मी? अरे तो कुठल्याही क्षणी आपल्याला अडकू शकतोय. आता रोहित दादा स्वर्गात मेनका आणि रंभांबरोबर सेटिंग करत असेल का कैलाश पर्वतात आईस स्केटिंग करत असेल? ना स्वर्गात सेटिंग ना कैलासात आईस स्केटिंग. दादा बसलेत मथुरेत निवांत करत वेटिंग. शर्लॉक होम्स असं म्हणतो की आपल्याला जर क्लू शोधायचा असेल तर पुराव्यातली ऑड गोष्ट शोधता आली पाहिजे. नाही नाही नाही, मथुरा युपीत नाही, मुंबईतच आहे. कैसा भाई? धवल, अरे धवल, तू इथे काय करतोय? आपल्या वर्गात एक अप्सरा येणार आहे आणि ती शोलेच्या गाण्यावर डान्स करणार आहे. तिच्याच एंट्रीची वाट बघतोय आपण. काय बोलतो? खरंच? अरे काय झालं? मला वाटलं तू सिरियसली बोलतोय. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. का बोलला? सॉरी. इकडे इकडे बघून बोल बोल बघ 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 बोल 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 ना. सॉरी बोललो यार. चक्र्या, काय? तू सॉरी वगैरे असे शब्द पण बोलतोस? म्हणजे मालेगावच्या डिक्शनरी सॉरी असा शब्द आहे? खरं तर मी ह्यापूर्वी खूप आधीच तुला सॉरी म्हणायला हवं होतं. तुमच्या सगळ्यांसोबत मी खरंच खूप वाईट वागलो. काय काय परत बोल परत बोल. सॉरी. ए चक्रे, काय? तू खरंच खरं सॉरी बोलतोय की आपली शाळा घेतोय? धवल, काय शाळा? मी आणि तुझी शाळा घेतोय? काय धवल, शाळा घ्यायला स्किल लागतं, स्किल. आणि मला असं वाटतं आपल्या अख्ख्या कॉलेजमध्ये फक्त तुझ्याकडे ते स्किल आहे. चक्र, तुझ्याकडे ते पैसे संपले आहेत काय रे? आहेत ना भरपूर. तुला हवेत का? नाही मग तुला काय प्रोजेक्ट मध्ये मदत बिदत हवी आहे काय? ऑलरेडी रेडी आहे. अच्छा ते पण? मग काय रात्री झोपेत डोक्यावर पडला होतास काय? नाही नाही, कधीच. पण तू मला हे सगळं का विचारतोयस रे धवल? अरे मग, अरे नेहमी गटारासारखं वाटणारं तुझं तोंड आज सुरेल गिटारासारखं कसं वाचतंय? ते मी सुधारलोय. तू पण सुधारला, ते मंग्या पण सुधारला. आपलंच काय होत नाही. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. मला कळून चुकलंय की माज करून माणसं तोडण्यापेक्षा त्यांची लाज राखून ती जोडली पाहिजेत. त्यात खरा अर्थ आहे. ए गप रे. अरे धवल, मी खरं बोलतोय. अरे मी आज
एकाशी पण वाईट नाही वागलोय, मी या सगळ्यांची चांगला वागलोय. आणि हे काय फक्त आज पुरतं नाही, तर आयुष्यभर इथून पुढे दररोज मी सगळ्यांची चांगलं वागत राहणार आहे. तू फक्त बघ. ए चल 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 निघ चल. हे तुझ्यासारखी लोकांना आयुष्यभर फक्त एकच काम करू शकतात, ते म्हणजे लोकांना त्रास देणं. अरे धवल, मी आधी त्रास द्यायचो, मी आधी तसा होतो. म्हणजे मी आधी तसा वागायचो, पण मी आता असं नाहीये. मी खरंच सुधारलोय धवल. पण आता मी लोकांचा अभ्यास करतो कटाक्षाने. कशाला? त्यांना अजून कसा त्रास देता येईल ह्याच्यावर थिसेस लिहायला. हे चक्र्या, आलो आलो. पण हे लक्षात ठेवा, मी लोकांची चांगला वागणार आहे, सुधारलो, आणि हेच माझं पॅशन आहे. अरे हा पॅशन आहे, पॅशन नुसता म्हणून चालत नाही. अरे त्याच्यासाठी ते फॉलो पण करावं लागतं. आपल्याकडे काय लोक आहेत ते पॅशन साठी इतर लोकांना कामाला लावतात आणि नंतर एकटे पडल्यावर लंगडण्याचं नाटक करतात. सम्राट 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 सोड, त्याचं फार मनावर घेऊ नकोस तू. चल चल. हे सोड रे. हे बघ, मी काय पण ऐकून घेऊ शकतो, पण माझ्या कबड्डीच्या पॅशन बद्दल कोण काय बोललं ना तर मी अजिबात ऐकणार नाही. अरे सम्राट, त्याला खरं काय ते माहिती नाहीये म्हणून बोलतोय बिचारा. हो ना, मग तेच त्याला चांगल्यापैकी समजून सांगतो ना मी. सम्राट सम्राट नको. अशी मॅच आपल्या हातात आलेली असताना प्लीज तुझी विकेट नको देऊ. एकदा, फक्त एकदा तो रोहित आपल्या हाती येऊ दे, मग आपण सगळ्यांना दाखवू. पण आता मात्र चल प्लीज प्लीज, चल सम्राट चल. गुड मॉर्निंग. ए गुड मॉर्निंग. अरे काय आज सकाळी सकाळी इकडे? नीरवने सायकलिंग क्लासला दांडी मारली की काय? नाही, त्याने नाही दांडी मारली, आज मीच दांडी मारली. का? असंच म्हटलं, नीरवला काय रोज सकाळी भेटते, आज जरा जाऊन मैत्रिणींना सरप्राईज देऊया. अरे वा भारी. परी, तुझी ती पौष्टिक बाई कुठे आहे? अच्छा सायली, ती गेली पळायला. मला सांग, तू तिला पौष्टिक बाई का म्हणतेस ग? का म्हणजे सतत सल्ले देत असते ना, हे खाऊ नको ते खाऊ नको, ताक पिझ्झा फळं खात जा म्हणून. आमच्या शाळेत एक बाई होत्या, त्या अशाच सतत इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या. आम्ही त्यांना पौष्टिक बाई सोडायचो. व्यालेच आग्रह करू ना. का ग? थांब ना जरा. का तू लगेच निघतेस? नाही, लगेच नाही, पण एकटी बसून काय करू? एकटी कुठे? रेणुका आहे ना. हो, रेणुका आहेच, आणि ती कोण तुझी ती बनू, ती पण असेलच ना. अच्छा, झपाटलेली बनू. ही दिवसा नाही, रात्री येते. कोण आहे ग ती? अगं आमच्या गावात होती एक बनू नावाची मुलगी, वेडी होती ती जरा. वेडी? हा, कोणीतरी एक म्हातारी आहे ना, ती पण अशीच वेडी आहे ना. म्हातारी? अच्छा, मत्तू म्हातारी. हा, मत्तू म्हातारी काही वेडी नव्हती, उलट 150 होती जरा ती. तिच्यासाठी किती चांगलं करा, चांगलं बोला, पण काहीतरी खुसपट काढायचीच ती. आपला सम्राट पण तसाच आहे ना, म्हणून तर मी त्याला मत्तू म्हातारी म्हणते. तू काय करते? आपण बोललेलं नोट डाऊन करते का तू? नाही नाही, मी स्टेटस अपडेट करत होते अगं. मग फोटो पण काढ ना आपला, आणि टाक सेल्फी. ये. भारी, टाक टाक लवकर टाक, मी लाईक करते लगेच. लगेच कशाला? तू एक काम कर, तू आंघोळ करून ये, मी तोपर्यंत अपलोड कर. चालेल. काय मॅडम, प्रोजेक्ट का? नाही नाही. मग परीचा असा छुपा इंटरव्ह्यू का घेत होतीस? अगं, इंटरव्ह्यू कुठे? मी आपलं उत्सुकता म्हणून विचारत होते. काय काय कॅरेक्टर सांगते ना ती. बनू, मथू म्हातारी, पौष्टिक बाई. बरं रेणुका, तुझ्या प्रोजेक्टचं काय झालं? झाला कम्प्लीट? कम्प्लीट? प्रोजेक्ट कशावर करायचं, काय करायचं ते ठरवू तर दे आधी. रेणुका ग, असं काय करतेस? ठरव ना काहीतरी. सगळे बघ प्रोजेक्टच्या तयारीला सुद्धा लागले.
रेणुका, मला ना आता सम्राट भेटला होता. कबड्डीच्या प्रॅक्टिसला चालला होता बहुतेक. काय? सम्राट आणि कबड्डी कसं शक्य आहे? हा म्हणजे कपडे तरी तेच घातले होते. हाऊस म्हणून घातले असतील. म्हणजे अगं म्हणजे कबड्डी नाही खेळत तो आता. रेणुका ग, असं कसं होईल? असं होईल म्हणजे असंच तर झालंय मनवा. त्याने सोडलीये कायमची कबड्डी. काय? का पण? मनवा ते अगं मनवा तू प्लीज कोणाला काही सांगणार नाहीस ना. रेणुका बोल तू. धवलच्या आजीच्या ऑपरेशनसाठी पैसे लागणार होते ना, तेव्हा सम्राटने त्याच्या आईकडे 2 लाख रुपये मागितले. म्हणजे हॉस्पिटलमध्ये 2 लाख रुपये? हो, ते सम्राटच्या मामानेच तिथे भरले होते. रेणुका ते ठीक आहे, पण याचा आणि कबड्डीचा काय संबंध? त्याचा सर संबंध आहे मनवा. सम्राटच्या आईने पैसे दिले खरे, पण त्या बदल्यात कबड्डी न खेळण्याचं वचन मागितलं. मग काय दिलं त्याने वचन आणि सोडली कबड्डी कायमची. म्हणजे सम्राटने आजीसाठी? मनवा प्लीज तू यातलं कोणाला काही सांगणार नाहीस ना. म्हणजे त्याला कोणाला कळलेलं आवडणार नाही. प्लीज प्लीज तू कोणाला सांगू नकोस. अगं पण सम्राटने कबड्डी कायमची? काय रे, काय झालं? काय नाही ग, काही सुचे नसं झाले आता. प्रोजेक्टचं टेन्शन? हो यार, ते पण आहेच की. यार काहीच सुचत नाहीये मला. ही सायली, ऐक ना, तू एखादी आयडिया दे ना मला, प्लीज प्लीज प्लीज. मला का विचारतोस तू आयडिया वगैरे? हे बघ, तुला आता तुझी हक्काची व्यक्ती मिळालीये, सो तिलाच विचार. कोण? कोण काय बावळट? मनवा. आम्ही काय बाबा, आम्ही आता फक्त मित्र, आम्हाला काय विचारतो? सायली यार गप यार, उगाच काय उगाच पास असं काही नाही आहे, चिल कळलं? चिल चिल, मी गंमत करतेय. करा करा, सगळ्यांनी आमच्या बरोबर गंमत करा. आणि ती मनवा तिकडे तिचा प्रोजेक्ट सिक्रेट ठेवते बरं का. काय सांगतो? हा मग काय. आणि तुला आयडिया दे म्हटलं तर तू पण गंमत करते माझी. कर कर. पण नीरव, आता मला सांग, तुझ्यासारख्या एका हुशार मुलाला आमच्यासारख्या मुलांनी आयडिया देणं म्हणजे एका तेजोमय सूर्याला एका छोट्याशा पणतीने रस्ता दाखवल्यासारखं आहे रे. सायली झालं? नाही म्हणजे तुझी गंमत करून झाली असेल तर जरा मदत पण कर ना यार सायली, दे ना आयडिया काहीतरी. नीरव, तू ज्याच्यात एक्सपर्ट आहेस तेच कर ना. म्हणजे टेक्नॉलॉजी. नाहीतरी तुला सतत काहीतरी मॉडर्न टेक्नॉलॉजी शिकायचीच असते ना. सो तू टेक्नॉलॉजीवर शॉर्ट फिल्म कर. यार वैसे आयडिया बुरा नहीं है. क्या बात आहे सायली. हा? आणि हे बघ ना, तसं बघायला गेलं ना तर आजच्या जनरेशन साठी म्हणजे टेक्नॉलॉजी ही जादूचा दिवाच आहे ना. एक्झॅक्टली. ओके सो डन. मग तू टेक्नॉलॉजीवर शॉर्ट फिल्म करतोयस. ओके. येस बॉस. अरे काय तुम्ही इथे आपल्या डोक्याला शॉट लागलाय. ए लालबाग, थंड घे जरा. एवढं काय झालं तापायला? काय विचारू नको तू सायली, काय विचारू नको. अरे एक माणूस आहे, तो आपल्याला सतत फोन करतोय वेगवेगळ्या नंबरवरून. समवन इज मिसिंग यू. ए काय मिसिंग काय नाही कळलं. एकच व्यक्ती होती जी आपल्याला मिस करायची. हा, ती गेली आपल्याला सोडून. आता कोण नाही. आणि हा ना, हा काही मिसिंग वाला प्रकार वाटत नाही मला. हा आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये पाठवणारा प्रकार वाटतोय. म्हणजे हे नीरव, तुला सांगतो, हा माणूस एकदा फोन करतो आणि फोन उचलला ना की एकच प्रश्न विचारतो, ए, मी सांगितलेलं काम करणार काय? तुला सांगतो, आपल्याला तर असं वाटतंय हा तोच माणूस आहे जो आपल्याला फोटो आणि सीडी पाठवतो. काय? हा बघ परत आला त्याचा फोन. ए हॅलो, ए काय रे, काय काम काय तुझं? हा, काम काय तुझं? काय ते एकदा तर सांगून टाक, लगेच करून टाकतो. सतत आपल्या डोक्याची मंडई नको आहे आपल्याला. काय धवलशी, आपल्या छोट्याशा कामासाठी अख्खं कॉलेज का डिस्टर्ब करताय तू? हे भाई कोण आहे तू आणि कुठून बोलतोय? हिम्मत असेल ना तर समोर ये ना. येणार.
पण त्याआधी तुम्हाला आमच्यासाठी आत्ता जसं कॉलेज डिस्टर्ब केलं ना तसंच आणखीन काहीतरी डिस्टर्ब करावं लागणार. काय? सांगणार, सगळं सांगणार. येस सर, मे आय हेल्प यू? येस 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 आम्हाला हेल्प हवंय बट एवढ्यात नकोय. म्हणजे सर? म्हणजे तो म्हणला नंतर, कळलं नाही काय? सॉरी सर. ते काय आहे ना, ते आम्हाला ना तुमच्या हॉटेलमध्ये करायचं होतं बुकिंग. ह्याच्या भावाचं ना लग्न आहे खूप मोठं. तर तुमच्या हॉटेलमध्ये काही गावाहून माणसं येणार आहेत, काय राहणार आहेत, तर त्यांच्यासाठी करायचं होतं बुकिंग. तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं आहे का सर आधी? नाही, कसं आहे आत्ता सुचलं ना. म्हणजे आत्ताच ठरलं ना आमचं, असं लगेच ठरलं की लोक येणार आहेत राहायला, म्हणून नाही करू शकलो बुकिंग. तरी पण एक अंदाज? अंदाजे 500 माणसं असतील सर. 500? नाही 500 माणसं म्हणजे ती लग्नाला हो. लग्नात 500 लग्नाला आणि इथं गावाहून 20-25 एक माणसं येतील. ओके सर. मग तुमचा नंबर देऊन ठेवा. नंबर कशाला? म्हणजे आम्ही इथे करू ना वेट. नंबर कशाला पाहिजे? नाही म्हणजे बुकिंग झालं का तुम्हाला कळवेन ना आम्ही. फोन करायची काय करायचे? आम्ही इथंच असू, असं हाकेच्या अंतरावर हाक मारली की आम्ही लगेच इकडे असं केलं तरी आम्ही लगेच येऊ. ओके सर. पण मी काय म्हणत होतो काका दादा आपलं की 25च्या ऐवजी 50 माणसं आली तर तुमच्याकडे काही स्पेशल ऑफर्स, काही तुमच्याकडे काही सर्व्हिस वगैरे वेगळी काही? म्हणजे समजलं नाही मला सर. नाही म्हणजे काय, मी बस मीच बुक केली आहे ना त्यांच्यासाठी. तर 50हून काही जास्त माणसं आली तर त्यांना काही स्पेशल डिस्काउंट ऑफर्स वगैरे स्पेशल. समजलं नाही सर. कसं काय नाही, राहू दे, त्याचं काय नाही. जरा गप्प बस ना. काय 50 माणसं काय तुझी काय 50 माणसं येणार आहेत काय इकडे? हे बघ, उगाच थापा मारू नकोस. त्याने उगाच तुझी सिरियसली घेतली ना थाप तर प्रॉब्लेम व्हायचा. बघतायत बघ कशी ते. अरे पण मी त्यांना गुंतवून ठेवत होतो फक्त. हे बघ, एवढं पण गुंतवायची काही गरज नाहीये की सोडताना नाकी नऊ येते. सर आम्ही इथे बसून वेट करू. हा आम्हाला फक्त 2 मस्त स्पेशल चहा द्या, मलाही मारून. हो शुअर सर. येस, थँक्यू. आपण इथे चहा प्यायला आलोय का? रोहितला शोधायला आलोय ना. मग गप्पैकी हा पेपर घे आणि वाचत बस. आणि तुझी शेररागिरी जरा बंद कर. लोकांना जर संशय आला ना तर डायरेक्ट पोलिसात देतील, डायरेक्ट आपण कस्टडीत. पेपर घे. अरे वा, चांगले पेपर आहे तुमच्याकडे. खूपच मस्त आहे. क्रिकेट वगैरेची माहिती. भाई ऐक ना, भाई ऐक ना, भाई ऐक ना. अरे मंग्या, आपल्याला अडवू नको हा. चला त्या रूम मध्ये बसून पकडूया आपण. भाई बाहेर पडलात ना तर मोठा मॅटर होईल. अरे काय मॅटर होणार आहे? कोण नाही बघत. त्याला असं जाऊ असं येऊ आणि गाडीत बसल्या कोण बघतं? 10 मिनिटात फेरफटका मारून, कळलं ना? काय करतोयस? अरे तू काय करतोयस? चल पटकन जाऊन त्या रोहितला पकडू आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ. आता नको. अरे आत्ता नको तर म्हणजे काय, मुहूर्त शोधून काढायचा का त्याला पकडून पोलिसांकडे द्यायची? चल. अरे गप रे बाबा. हे बघ, जरा शांत. हे बघ चक्र्या, अति घाई संकटात नाही. अरे हीच ती वेळेस सम्राट त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात लगेच देऊन टाकायची. आणि पोलिसांकडे गेल्यानंतर काय सांगणार आहेस की बाबा साहेब की ह्यांना पकडा. ह्याचं नाव काय? रोहित शिकरे. आणि का पकडा? कारण की आम्ही याचा खून केला म्हणून. हे पण आहे.
पण मग आता काय करायचं सम्राट? तेच करायचं जे ह्याने आपल्यासोबत केलं. म्हणजे डिट फॉर दॅट. हो, म्हणजे हा आपल्यासोबत जसा वागलाय ना तसं आपण ह्याच्यासोबत वागायचं. आपल्या ग्रुपला जे काही भोगायला लागलंय ना ते सगळं ह्याला भोगायला लावायचं.